आता तुम्ही बघू शकता साईडला सगळा व्ह्यू बघू शकता. पूर्णपणे 99% या बिल्डिंगची कामं झालेली आपल्याला दिसून येत आहेत. हे बघा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय. मी परसू सुके पेपर परसू या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी ह्याच्यापूर्वी सुद्धा बरेच व्हिडिओ आणलेले आहेत, परंतु बऱ्याच लोकांच्या मला कमेंट होत्या की जे तुम्ही पूर्वी जे घरांचे व्हिडिओ आणले होते त्याच सारखे व्हिडिओ आम्हाला परत पाहायचे आहेत, म्हणून मी हा व्हिडिओ सुद्धा तुम्हा लोकांसाठी आणलेला आहे. खूप चांगला व्हिडिओ आहे. ह्याच्यापूर्वी मी बरेच घरांचे व्हिडिओ आणलेले आहेत ज्यामध्ये चाळी आणि बिल्डिंगी सुद्धा होत्या. मला वाटतं चाळीचा जो प्रोजेक्ट होता तो शेलूमधला होता, मिस्टर चोपडे यांचा, आणि तो खूप यशस्वी प्रोजेक्ट होता आणि माझा व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल झाला. त्याबद्दल मी तुमचे प्रथम धन्यवाद करतो मित्रांनो, कारण हे जे प्रेम आहे ते तुम्ही मला दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर याच्यापूर्वी अजून एक व्हिडिओ मी अपलोड केला होता, तो मोठा प्रोजेक्ट होता, तो म्हणजे कळस दर्शनचा. मित्रांनो, ज्यावेळी मी कळस दर्शनचा जो व्हिडिओ बनवला होता त्यावेळी कळस दर्शनचं जे कंस्ट्रक्शन होतं ते अंडर कंस्ट्रक्शन होतं, अंडरग्राऊंड कंस्ट्रक्शन होतं. परंतु आता जो मी व्हिडिओ दाखवणार आहे हा सुद्धा कळस दर्शनचा आहे. आणि कळस दर्शनसारख्या महाप्रोजेक्टचा हा व्हिडिओ दाखवण्याचा एकच उद्देश आहे की 1 वर्षामध्ये त्यांनी 90% काम केलेलं आहे. मित्रांनो, प्रोजेक्ट खूप चांगला आहे आणि खूप मस्त आहे. ज्यावेळी मी तुम्हाला गेल्या वर्षी व्हिडिओमध्ये तुम्ही माझे पाहू शकता, पूर्णपणे मे महिन्यामध्ये व्हिडिओ अपलोड केला होता, पूर्ण अंडर कंस्ट्रक्शन व्हिडिओ होता. हा जो प्रोजेक्ट आहे त्यांनी आता 99% म्हणजे 99 म्हणणार नाही पण 92% हा प्रोजेक्ट आता कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवणारच आहे किती प्रमाणात कंप्लीट म्हणजे किती फास्ट काम झालेलं आहे. आणि मित्रांनो, मला वाटतंय हा जो प्रोजेक्ट आहे तो खरंच आता खूप चांगला आणि बेस्ट टिटवाळ्यामधला प्रोजेक्ट असणार आहे. आणि आता मला वाटतं 99% घरं त्यांची विकली गेलेली आहेत आणि उर्वरित जी घरं आहेत मला वाटतं आता 2, 3, 4, 5, 6 या सर्व बिल्डिंगी सेल झालेल्या आहेत, सर्व रूम गेलेले आहेत. ह्या ज्या 6 नंबर म्हणजे 2 ते 6 नंबरमध्ये 2 ते 7 नंबरमध्ये सर्व रूम गेलेले आहेत, फ्लॅट गेलेले आहेत. आणि मला वाटतं 1-2 फ्लॅट फक्त गार्डन स्पेस ज्याला आहे तो ग्राउंडला तुम्हाला मिळू शकतात 1 BHK. परंतु एक बिल्डिंग नवीन तयार झालेली आहे ती म्हणजे 1 नंबरची बिल्डिंग, त्यामध्ये तुम्हाला फ्लॅट अवेलेबल आहेत, परंतु त्याची किंमत जी आहे ती 17,75,000 अशी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे ऑल इन्क्लूड 17,75,000 म्हणजे तुमची ह्या फ्लॅटची कॉस्ट खूप जास्त आहे, परंतु 2.5 लाख PM माप होऊन तुम्हाला 17,75,000 मध्ये हा फ्लॅट पडतो. खरंच खूप छान फ्लॅट आहे, तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता. काही मोजकेच फ्लॅट उरलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही खरंच व्हिजिट करा या प्रोजेक्टकडे. टिटवाळ्यामध्ये हा एक बेस्ट प्लॅन असलेला हा प्रोजेक्ट आहे. इथं तुम्ही व्हिजिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती प्रमाणात काम झालेलं आहे. 99% काम झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जे उर्वरित फ्लॅट आहे ते जाण्याच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर या आणि बुक करा आणि आपलं स्वतःचं हक्काचं घर घ्या. ह्या प्रोजेक्टमध्ये सर्व प्रकारच्या बँकांचे लोन मिळतात. ज्यांना कमी पगार आहे त्यांना सुद्धा हा प्रोजेक्टमध्ये लोन मिळू शकतं, परंतु ते बँकांचं मिळणार नाही, फायनान्सचं मिळतं. परंतु ज्यांचे चांगले पगार आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटपासून ते प्रायव्हेट बँकापर्यंत सर्व म्हणजे HDFC, ॲक्सिस, SBI सर्व म्हणजे ज्या बँका आहेत त्या सर्व अप्रुव्हल बँका असलेला हा प्रोजेक्ट आहे. तर नक्कीच घाई करा, असा प्रोजेक्ट तुम्हाला वापस परत मिळणार नाही. कारण मला वाटतं मी असा प्रोजेक्ट टिटवाळ्यामध्ये पहिल्यांदा बघितलेला आहे. प्रोजेक्ट तर भरपूर मोठे आहेत रेजिन्सीसारखे, परंतु ते आपल्या खिशाला परवडणारे नाहीत. त्याच्यामुळे जर रेजिन्सी सारख्या प्रोजेक्टची मजा घ्यायची असेल तर तुम्हाला कळस दर्शन हाच एकमेव प्रोजेक्ट आहे जो तुम्ही खरंच ते एक स्वतःमध्ये फील करू शकता की मी सुद्धा एका हाय सोसायटीमध्ये राहू शकतो. आणि अशा सोसायटीमध्ये राहिल्यानंतर आपल्या मुलाबाळांचे बोलण्यापासून ते सगळ्याच गोष्टींनी फरक पडत असतो. मित्रांनो, तरी नक्कीच तुम्हाला जर आपलं उच्च दर्जाच्या घरामध्ये राहायचं असेल तर नक्कीच तुम्ही या प्रोजेक्टमध्ये कळस दर्शनमध्ये भेट घेऊ शकता. मी कविता मॅडम आहे, त्यांचा नंबर तुम्हाला नक्की शेअर करेन. त्या कविता मॅडमना तुम्ही संपर्क करा आणि लवकरात लवकर स्वतःचं घर एक बुक करा.
ही नम्र विनंती करेन, कारण असा प्रोजेक्ट आणि एवढा स्वस्त प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार नाही. ह्याच्यापूर्वी तुम्हाला गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी ह्याच प्रोजेक्टमध्ये जे अवेलेबल फ्लॅट होते तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी अवेलेबल होते, जे तुम्ही तुमच्या मनानुसार बुकिंग करू शकत होता. त्याची किंमत 15,75,000 होती, म्हणजे 4.5 लाख माफ होऊन 15,75,000 होती. पण ती स्कीम आता राहिलेली नाही. त्याच्यामधली फक्त 2.5 लाखाची स्कीम राहिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 15,75,000 ऐवजी तुम्हाला 17,75,000 हा मध्ये रूम मिळणार आहे. बरेच प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील, परंतु कस्टमरला थोडं भूल थापा देण्यासारखं आहे. परंतु हा प्रोजेक्ट एकमेव प्रोजेक्ट आहे टिटवाळ्यामधला जो सामान्य माणसाच्या खिशाला परवडण्यासारखा प्रोजेक्ट आहे. आणि बँका सुद्धा तुमच्यासाठी 24 म्हणणार नाही, पण सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्यासाठी बसलेले आहेत. तर नक्की या 9:30 ते 6च्या वेळेला तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये भेट द्या. कविता मॅडमशी संपर्क करा आणि तुम्ही आपलं स्वतःचं घर बुक करा. मित्रांनो, मी हेच सांगेन, कारण मला वाटतं बरेच गोरगरीब असतात ज्यांच्या खिशाला परवडणारे फ्लॅट नसतात, परंतु त्यांचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलाबाळांना चांगलं घर द्यावं, चांगल्या घरामध्ये घेऊन जावं, चांगली सोसायटीमध्ये घेऊन जावं. तर नक्कीच निर्णय तुमच्या हातात आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला जास्त मेंटेनन्स सुद्धा येणार नाही. 1100 ते 11,500 1200 घरांचा असलेला हा एकमेव टिटवाळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. तुम्ही याच्यापूर्वी म्हणजे मोठमोठे प्रोजेक्ट सुद्धा टिटवाळ्यामध्ये आहेत, पण ते आपल्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नाहीत. परंतु काही मोजके फ्लॅट या फ्लॅटमध्ये राहिलेले जे PM योजनेच्या अंतर्गत येतात, त्यामुळे तुम्हाला 17,75,000 मध्ये हा फ्लॅट रूम पडतो. तर मित्रांनो, नक्कीच अजून एकदा विनंती करीन, भेट घ्या. पण मी एक युट्यूबर आहे, मला वाटलं की अशी घरं माझ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचं कमिशन वगैरे मिळत नाही, कारण हा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचा म्हाडा अप्रुव्हल म्हणजे म्हाडा पार्टनरशिप असल्यामुळे याच्यामध्ये एजंटगिरी चालत नाही. मला फक्त माझे यूट्यूब चॅनल पुढे न्यायचं आहे आणि तुमच्यापर्यंत चांगले आणि खास असे व्हिडिओ मला शेअर करायचे आहेत, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे. मित्रांनो, अजून एक सांगायचं आहे, ह्यांचाच एक प्रोजेक्ट जो सेम एरिया आहे, थोडासा 30-35चा एरिया फक्त वाढीव आहे, ज्याची किंमत आता ह्यांनी नवीन वर्षामध्ये आपल्या मराठी नवीन वर्षामध्ये म्हणजे गुढीपाडव्यामध्ये लॉन्च केलेलं आहे. त्याची किंमत आहे 27.5 लाख, जी हाय रेट आहे, जो सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारा नाही. परंतु काही मोजके फ्लॅट 1 नंबर बिल्डिंगमध्ये उरलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर घाई केलात तर नक्कीच तुम्हाला ह्यामध्ये घर घेता येईल. आणि नक्की भेट घ्या आणि आपलं स्वतःचं घर बुक करा. ज्यांना वाटतंय की ज्यांना चांगले पगार आहेत, ज्यांना अजून मोठं घर हवं असेल, त्यांनी 27.5 लाखाचा 1 BHKचा प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे. त्यामध्ये तुम्ही सुद्धा घर घेऊ शकता. ज्यांचे पगार चांगले आहेत त्यांनी घेऊ शकतात आणि आपलं स्वतःचं स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकतात. त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ नक्की बनवणार आहे. परंतु मला वाटलं की हा व्हिडिओ माझ्या सामान्य लोकांसाठी आहे, ज्यांना स्वतःचं 1 BHKचं घर, तेही हाय अपार्टमेंटमध्ये असायला हवं असं वाटतं, अशासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्की भेट घ्या. टिटवाळा स्टेशनपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर असणारा, म्हणजे पायी चालत अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं, आणि गाडी किंवा बाईक असेल तर फक्त आणि फक्त 5 मिनिटं लागणारा असा हा प्रोजेक्ट आहे. मंदिरपासून चालत जर तुम्ही गेलात तर ते 6 ते 7 मिनिटं लागतात. नक्की स्वतः तुम्ही जर तुम्हाला वाटतं की मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही घड्याळ लावा, टिटवाळा स्टेशनपासून ते प्रोजेक्टपर्यंत जावा. अर्ध्या तासाच्या वरती जर लागला तर मला तुम्ही माझ्या कमेंटद्वारे कळवा. मी नक्की तुम्हाला स्वतः मी तुमची भेट घेईन आणि मी स्वतः गाडी लावून तुमच्याबरोबर चालत येईन. तर मित्रांनो, खरंच खूप छान असा प्रोजेक्ट आहे. आज मला वाटलं म्हणून मी तुम्हाला या प्रोजेक्टचे बरेच सीन शूट केलेले आहेत, ते तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणारच आहे. तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मी आलेलो आहे एका मोठ्या प्रोजेक्टकडे. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये याच प्रोजेक्टचा एक व्हिडिओ पाठवला होता. त्यावेळी पूर्ण कंस्ट्रक्शन हे अंडरग्राऊंड होतं. आता तुम्ही बघू शकता, साईडला सगळा व्ह्यू बघू शकता. पूर्णपणे 99% या बिल्डिंगची कामं झालेली आपल्याला दिसून येत आहेत. हे बघा. चला तर तुम्हाला पुढून मी दाखवतो हा व्ह्यू पूर्ण. ही 2 नंबरची बिल्डिंग आहे, ही 3 नंबरची बिल्डिंग आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही 7 नंबरचा हा कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे हे सर्व कॉम्प्लेक्स आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतात. हा 4 आणि 5 नंबरचा कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघा. मंडळी,
मंडळी ही जी बिल्डिंग दिसते ती आपल्याला 6 नंबरची बिल्डिंग आहे आणि त्याच्या बाजूची बिल्डिंग आहे ती 1 नंबरची बिल्डिंग आहे. आणि जो खाली स्पेस दिसतोय तो पूर्णपणे गार्डन स्पेस असणार आहे. या ठिकाणी बगीचा तयार होणार आहे. आम्ही ज्याच्या बाजूने जात आहोत हा आहे 6 नंबरचा टावर. हा जो कॉम्प्लेक्स आपल्याला दिसतो हा 1 नंबरचा कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्याच बाजूला हा 6 नंबरचा कॉम्प्लेक्स आपण पाहू शकता. हे बघा, हा पूर्ण जो कॉम्प्लेक्स आहे हा 6 नंबरचा कॉम्प्लेक्स आहे. तर मित्रांनो बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका.